आपल्या मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या निमोणमध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय। लग्न तुमचे सहकार्य आमचे, लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, डोहाळे जेवण, स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय, तेही अगदी नवीन आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा, आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहा निश्चिंत। त्याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग सह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते। त्वरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा, मोजक्याच तारखा शिल्लक आहे। संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय, निमोण, आशापीर बाबा रोड। प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे। मोबाईल नंबर आहे 98 50 84 54 26। या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो। ही ताकद फक्त शिंदे साहेब शिवसेना पक्षातच मिळू शकते आणि ती आपल्याला मिळाली। त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्हाला सुद्धा मोठी संधी राहील आणि तुम्ही जो विश्वासाने आज आमच्या दोघांचा माझाच विषय झाला का चांगल्यापैकी आपण एक कार्यक्रम घेऊ, एक गटाचा घेऊ सेपरेट, म्हणजे काय होतं त्याला थोडं घेतं असं भाऊचं धोरण होतं। आज संगमनेर खुर्द गटामधले उबाटा गटाचे 99% कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। प्रथम मला त्यांचा फार अभिमान वाटतो आणि आज जे उपतालुका प्रमुख आहे उपतालुका प्रमुख आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहोत। गेल्या काही दिवसापासून आमची उबाटा गटामध्ये चलबिचल चालू होती की काय करायचं, कारण की आम्हाला आताच आमचे उपतालुका प्रमुख निलेशराव गुंजाळ यांनीच आत्ता सगळ्यांना सांगितलं की काही हाल अपेक्षा चालू होता, योग्य सन्मान मान हा मिळत नव्हता। ह्या काही कारणामुळं आम्ही आज शिंदे गटात प्रवेश करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अमोल भाऊकडून जास्त काही नाही, पण युवकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील व तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात जगत असताना काही अडचणी येत असतात, ह्या त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवून आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करतोय। जिथं 5 मिनिटात सर्व गोष्टींना न्याय द्यायचं त्यांची जबाबदारी असते ना, ती आपण सगळ्यांनी पाहिलेली। समजा लाईटीत आज उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस असताना आज डीपीची समस्या आहे। इथून मागच्या काळात आपण 40 वर्षाचा अनुभव, माझं वय तर आता 36 आहे, मी 40 वर्षाचं मी बोलू शकत नाही, पण माझ्या ज्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी 15 वर्ष आता पक्षाचं काम करत होतो, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, तर त्याच्यामध्ये आणि काँग्रेसचे आपले आमदार होते, तर कधीच डीपीचं काम हे लवकर होत नसायचं। हे सर्व इथे शेतकरी जमलेले यांना बी माहिती आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, पण आज भाऊ का एखाद्या समजा डीपीची समस्या घेऊन गेलो तर 5 मिनिटात त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतली जाते। 1-2 दिवस नव्हे तर मी पाहिल्यानुसार 5-6 तासामध्ये डीपीसुद्धा भेटलेले हे उदाहरण आपल्या तालुक्यात मिळालेलं आहे। अशा पद्धतीत न्यायचं शेतकऱ्यांना मिळाला। त्याच पद्धतीत आता समजा जे ज्येष्ठ शिवसैनिक होते ठाकरे गटाचे, त्यांनाही सन्मानाची कधी वागणूक भेटली नाही। अनेक ठिकाणी समजा आज आम्ही खासदार बी निवडून दिला तर खासदारांनी कधी आमचे फोन बी उचलले नाही, त्यांना त्यांचा मुलगा प्रिय आहे, या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या सगळं संगणक खुर्द गटाचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। कुठलाही त्यांना एकाला बी समजा माझं त्या वैयक्तिक सोडून तर एकाला सुद्धा सन्मानाची वागणूक कोणाकडून भेटली गेली नाही। त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितो, आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला व ते म्हणे तुमचं सर स्वागत आहे, तुम्ही कधी बी आमच्या पक्षात येऊ शकता। तर मग त्यांनी आम्हाला पक्षात बोलवल्यावर आम्हाला एक विनंती केली